गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. श्री शिवाय नमस्तुभ्य. सकाळची सुरुवात ही चहापासून, कारण चहा घेतल्याने दिवसभराची एनर्जी येते असं म्हणतात. म्हणतात काय येतीच हो. आणि ही आजची माझी दिवसाची सुरुवात. मी सर्व घरातली कामं करून घेतली, कारण एकदा कामं झाली की देवपूजेला निवांत वेळ भेटत असतो आणि तिथे पण आपलं मन लागतं. आणि एकदा कामे करून घेतली की त्यानंतर आपल्याला निवांत वेळ. आणि आज खरंच गुरुवारचं मला खूप कामं होते, कारण मला शिवरात्रीची पण तयारी करायची आहे आणि तुम्हाला शिवरात्रीचा पण ब्लॉग बघायचाच असेल ना माझा, तर मग नक्की माझ्या चॅनलवरती लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला पुढचे ब्लॉग माझे बघता येतील. आणि काय हो, मला अजून एवढी एडिटिंग नाही जमती आहे, तरी पण माझ्या व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि काल मी थोडीशी शिवरात्रीची शॉपिंग केली होती, त्यामध्ये हा मी दक्षिणावरती शंख घेऊन आले. त्याचे मी श्रीसूक्त आणि अभिषेक वगैरे केला. आणि त्यानंतर आज गुरुवार होता. जर महाराजांची पितळाची मूर्ती आपल्याकडे असेल तर दर गुरुवारी महाराजांचा अभिषेक करणं गरजेचं आहे. जर आपल्याकडे फ्रेम असेल तर तुम्ही नाही केलं तर चालेल तर, पण जर तुम्ही पितळाची मूर्ती जर महाराजांची घरात आणलेली आहे तर त्याला दर गुरुवारी दही दूध आणि अभिषेक करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर मी साईबाबांना पण मानते, तर मी साईबाबांचा पण गुरुवार करते. तर साईबाबांचा पण अभिषेक करून घेतला आणि त्यांना पण तिलक आणि हळदी कुंकू हा टोप पण घातला आहे मी त्यांना. आणि त्यानंतर मी ही श्रीकृष्णांसाठी लड्डू गोपाल आणि राधाराणीसाठी वैजयंती माला आणि तुलसी माला घेऊन आलेली आहे आणि खूप छान दिसत होती त्यांना. तरी मला तो कॅमेरा सेट नाही करता आला, त्यामुळे तुम्हाला थोडंसं दिसत नसेल, पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते, बघा तुम्ही. आणि खूप सुंदर अशी पूजा झाली होती माझी. आणि ही आहे लक्ष्मी कुंचन, जिची मी दररोज पूजा करते आणि खरंच प्रभावशाली पूजा आहे ती. आणि त्याचा पूर्ण ब्लॉग जर तुम्हाला बघायचा असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी पूर्ण ब्लॉग दाखवेन त्याचा, की लक्ष्मी कुंचनची सेवा कशी करायची, त्यासाठी काय काय साहित्य लागतं. आणि त्यानंतर मला आज बाहेर पण जायचं होतं. ही माझी भगवद्गीता, खरंच जशाच तशी म्हणतात ना, काही चुकीचं नाही आहे. आपण त्यातून खूप काही ज्ञान घेऊ शकतो. हे आहे माझं बेलपत्राचं झाड, जे की माझ्या पॉटमध्ये खूप मोठे झालेलं आहे. मी तुम्हाला उद्या शिवरात्रीच्या दिवशी दाखवते त्याचं. आणि हे आहे उंबरवट्याची पूजा. दर शुक्रवार आणि गुरुवारी मी ही पूजा करत असते. आणि सकारात्मकता ऊर्जा ही उंबरवट्यातूनच आत येत असते, त्यामुळे मी ही पूजा करत असते. आणि हे आहे आजचा माझा स्वयंपाक.